हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे राघव जो आहे तो ॲक्टिंग करत असतो की तो किती दारू प्यायला आहे. सगळ्यांसमोर त्याला दाखवायचं असतं की माधव नाही तर तो दारू प्यायला आहे. तर त्याची ॲक्टिंग जी आहे ती सुरूच असते. नशेमध्ये तो असं दाखवत असतो की तो रिक्षावाल्यासोबत आणि रिक्षासोबत कशा गप्पा मारतोय अगदी वेड्यासारख्या. तर त्याच वेळी आता हे सगळं शिवनाथ पाहत आहे आणि शिवनाथला कळालं आहे की राघवने दारू प्यायली आहे. तर आता शिवनाथला जो काही राग आलेला असतो ना राघववर, असं वाटत असतं की ह्याला काय करावं आणि काय नाही. तर आता राघव जो आहे तो शिवनाथच्या समोर येतो आणि आपणना सांगू लागतो की आप्पा, मी ना फक्त थोडीशी प्यायलो आहे, फक्त थोडीशी. तर आता शिवनाथ जे आहे ते आत्तापर्यंत काहीच बोललेले नसतात, पण आता ज्यावेळी राघव जो आहे तो शिवनाथला सांगू लागतो की मी थोडीशीच प्यायली आहे, जास्त काही प्यायलं नाही आहे. तर त्यावेळी आता शिवनाथने संदेशी राघवच्या कानाखाली दिलेले आहे, तेही अगदी पद्मा आणि पद्माच्या भावासमोर, भास्कर रुद्रांशसमोर इथे राघवच्या संदेशी कानाखाली दिलेली असते. आणि आता इथे राघव दारू प्याऊन आला आहे म्हणून सगळेजण त्या धक्क्यातच असतात. पण ज्यावेळी शिवनाथने राघवला एक कानाखाली मारली ना, त्यावेळी आता सगळेजण डोळे फाकूनच इकडे पाहत असतात. आता उमाला देखील राघवचा खूप राग आलेला असतो. ज्यावेळी आता इथे शिवनाथने राघवच्या कानाखाली मारली, त्याचवेळी आता इथे राघवचा तोल जो आहे तो उमाकडे जातो. आणि त्याचवेळी आता इथे श्रीधर आणि वेदा दोघेही जण खूप आश्चर्याने पाहत असतात. आता इकडे बंटीला कळालं आहे की दाजी खूप रागात आहेत आणि दाजींना जर हे कळालं की माधव प्यायला आहे तर खूप मोठा राडा होईल. त्यापेक्षा राघव जे काही करत आहे ना तेच योग्य आहे असं बंटीलाही वाटू लागतं. राघवने फक्त माधवची इमेज वाचवण्यासाठी स्वतःला आप्पांसमोर वाईट ठरवलं आहे. इकडे वेदा खूप घाबरली आहे, कारण आज पहिल्यांदा तिच्यासमोर असं चित्र उभा राहिलेलं आहे. राघवने पहिल्यांदाच अशी दारू प्यायली होती असं उमाला देखील कळत होतं. तर आता ज्यावेळी उमाच्या समोर राघव आला त्यावेळी उमाने देखील इथे राघवच्या कानाखाली दिलेली असते आणि राघवला ती विचारत असते, तुला लाज नाही वाटली का दारू पिऊन घरी यायला? तू कशी काय दारू प्याऊ शकलास? तर आता शिवनाथने देखील हेच म्हटलं होतं, तुला लाज वाटायला पाहिजे की दारू पिऊन तू घरी आला आहेस, तुला हे सगळं करायला लाज वाटायला हवी होती. तर आता शिवनाथ जो आहे तो बोलतो की या मुलाने सगळीच हद्द पार केली आहे असं म्हणत आता रागाने शिवनाथ जो आहे तो आता आतमध्ये जातो. आणि इकडे ही जी उमा आहे ती प्रचंड इथे या मुलावरती राग करत असते, कारण जे कधीही तिला अपेक्षित नव्हतं राघवकडून. तर त्यामुळे आता इथे तिने सण राघवच्या 2-3 कानाखाली ओढलेले असतात आणि रागात ती देखील तिथून निघून गेलेली आहे. तर त्याच नंतर आता इथे राघव जो आहे तो आईला समजावत असतो की आई, मी खूप थोडीशी प्यायलो आहे. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की असा दारू पिऊन आलाय आणि वर तोंड करून आम्हाला बोलतो आहे, ह्याला लाज देखील वाटत नाहीये. तर आता इथे बंटीने पाहिलं आहे की कशा प्रकारे दोघेही जण रागावलेले आहेत. तर इकडे पद्मा आणि रुद्रांश आणि हा भास्कर सगळेजण हा तमाशा पाहत असतात. खरं तर हा तमाशा पाहण्यासाठीच ते बाहेर पडलेले असतात. आणि इकडे आता शिवनाथ जो आहे तो म्हणत असतो की आज या पोराने मला हा काळा दिवस दाखवला. असं काय कमी केलं होतं मी माझ्या संस्कारात ह्याला द्यायला, ह्याला शिकवायला, की जो हा माझ्यासमोर दारू पिऊन आला? तर त्यावेळी आता तो स्वतःलाच कोसत असतो. आणि इकडे आता बंटी जो आहे हे सगळे घरामध्ये गेल्यानंतर एका बाजूने माधवला रूममध्ये नेतो आणि त्याचवेळी आता इथे राघव देखील माधवकडे पाहत असतो. तर राघवला खरं तर आज जे काही झालं त्या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं की आज माझ्या आप्पांना हा दिवस पाहावा लागला आणि या सगळ्याला जबाबदार फक्त मीच आहे असं राघव स्वतःलाच म्हणत असतो. आणि त्यानंतर इकडे भास्कर जो आहे तो पद्माला म्हणू लागतो की ताई, मला तर आज हे वेगळंच चित्र दिसत आहे. बघ ना, आपल्या माहितीनुसार हा माधव दारू प्यायला होता आणि मग हा राघव काय करत आहे शिवनाथच्या समोर? तर त्यावेळी आता इथे ही पद्मा जी आहे ती बोलते की अरे भास्कर, तुला हे
सगळं कसं कळत नाही आहे? बघ, यालाच म्हणतात बंधुप्रेम. फक्त भावासाठी, भावाच्या इमेजसाठी या मुलाने शिवनासमोर अशी ॲक्टिंग केली आहे की जसा की तो खूप पेऊन आला आहे. आणि बघ, आता या बंटीने माधवला शिवनाथच्या पाठीमागून नेलं आहे. म्हणजे त्यांना असं दाखवायचं आहे की राघवनेच दारू प्यायली आहे आणि तो संस्कारी मुलगा, तो कधी काही दारू वगैरे पिऊ शकत नाही. तुला लक्षात आलं नाही का? हे सगळं बंधुप्रेम आहे. तर आता भास्कर जो आहे तो बोलतो की अच्छा, म्हणजे खरंच हा मुलगा हुशार म्हणावं की. तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की हो, तसं तर म्हणावंच लागेल, पण आपल्याला काय मिळायचं होतं ते मिळालं ना. आपल्याला फक्त यांचं दिवाळ निघालं पाहायचं होतं आणि ते आता निघालं आहे. आणि यांचं दिवाळ जेव्हा निघतं तेव्हा आपल्या घरी काय सेलिब्रेट होतं. तर त्यावेळी आता इथे रुद्राज बोलतो की मग आपल्या घरी दिवाळी झालीच पाहिजे. तर आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की आता ह्या मुलाचा जो काही दारू पिऊन आलाय ते सगळं काही गावकऱ्यांना समजलं पाहिजे. सगळ्या गावात झालं पाहिजे की शिवनाथच्या मुलाने दारू प्यायली आहे आणि म्हणूनच आमच्या घरी दिवाळी साजरी होत आहे. तर आता इथे रुद्रांशला तिने पाठवलं आहे. रुद्रांशला सांगितलं आहे की जा रुद्रांश, फटाके घेऊन ये आणि दिवाळी साजरी करूयात आपण, असं म्हणत रुद्रांश जो आहे तो लगेचच फटाके आणण्यासाठी जातो. आणि इकडे भास्कर आणि पद्मा दोघेही जण तिथेच उभे राहिलेले असतात. तर त्याचनंतर इकडे शिवनाथ जो आहे तो रूममध्ये आलेला असतो आणि तो चिडचिड करत असतो. उमाला म्हणत असतो की हे बघ उमा, हे सगळं ना फक्त तुझ्या लाडामुळे झालं आहे. तूच त्याला शेंडेफळ शेंडेफळ म्हणत लाड करत आलेली आहेस आणि तुझ्या लाडामुळेच तो बिघडला आहे. उशिरापर्यंत बाहेर राहणं आणि त्या सगळ्यामुळेच ही त्याला दारूची सवय लागली असणार आहे. तर त्यावेळी आता उमा बोलते की अहो, पण मला खरंच माहिती नव्हतं की आपला राघव या थराला जाईल. कधी त्याने दारूला हातही लावला नव्हता याआधी, पण आज तो अचानक असा दारू पिऊन आलाय, त्याने मलाही खूप मोठा धक्का बसला आहे. तर त्यावेळी आता इथे उमाला खूप वाईट वाटतं की खरंच मीच त्याचा लाड केला आणि त्याचमुळे हे सगळं झालं असावं. तर आता उमा म्हणते की खरंच मला माफ करावं, मला नव्हतं माहिती का आपला राघव कधी या थराला उतरेल. तर त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो बोलतो की आता सगळ्या गावकऱ्यांसमोर माझी मान खाली जाणार आणि या राघवमुळेच हे सगळं घडलं आहे. मी नेहमी माझ्या मुलांचं नाव कसं मोठं होईल या सगळ्याकडे मी लक्ष देतो, त्यांना शिकवतो, त्यांना चांगल्या पद्धती सांगतो, पण हे संस्कार मी कधीच त्याला दिले नाहीत. पण पहा ना, आज ते सगळं त्याने मला दाखवलं. आजचा काळा दिवस माझ्यासाठी आजचा काळाच दिवस होता आणि आजचा दिवस मला कधीच पुन्हा पाहायचा नाही आहे, असं शिवनाथ इथे उमाला म्हणत असतो आणि चिडचिड करत असतो. इकडे आता ही जी अन्विता आहे ती वरती त्या मुलासोबत तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोनवरती बोलत असते आणि त्याच वेळी अचानक तिला फटाक्यांचा आवाज ऐकू येतो आणि त्यावेळी ती बोलते की आता या वेळेला कोण फटाके फोडत आहे. तर त्यावेळी आता ती पाहायला जाते की कोण फटाके फोडत आहे. तर इकडे पद्मा आणि हा भास्कर आणि रुद्रांश सगळेजण तिथेच उभे असतात आणि त्यावेळी रुद्रांश जो आहे तो फटाके फोडत असतो आणि इकडे इकडे हा राघव जो आहे तो हे सगळं पाहत आहे. राघवला प्रचंड राग येतो. राघव बोलतो की नक्कीच आमच्या घरात हे सगळं पाहिल्यानंतर यांना दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल ना. तर राघवला प्रचंड ह्यांचा राग येतो आणि रागारागात राघव त्यांच्याकडे येतो. राघव जो आहे तो त्यांच्याशी बोलू लागतो. तोपर्यंत इकडे हा शिवनाथ जो आहे तो बोलतो की बघा उमा, आता ही पद्मा, हिला आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट घडलं की हिला दिवाळी साजरी करायचीच असते. कशी आहे हो ही, हिला जराही लोकांचा विचार येत नाही. तर त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती शांत मान खाली घालून उभी असते, कारण तिच्याकडे कुठलंही उत्तर नसतं. तर त्याच वेळी राघवला आता इकडे या पद्माचा भास्करचा खूप राग आलेला असतो. तर आता इकडे घरातील आजी आणि इथे अन्विताची आई देखील पाहायला आलेले असतात की हे फटाके कुठे फोडत आहेत. तर त्यावेळी अन्विताच्या आईने पाहिलं आहे की आपल्याच दारासमोर फटाके फुटत आहेत. तर त्यावेळी तिच्या लक्षात येतं की नक्कीच या शिवनाथच्याच घरामध्ये असं काहीतरी घडलं आहे. तर त्यावेळी आता इथे पद्मा म्हणत असते की शिवनाथचा मुलगा दारू पिऊन आला आहे म्हटल्यानंतर आपल्या घरी तर दिवाळी साजरी होणारच. हे सगळं आता इथे
या अन्विताच्या आईने ऐकलं आहे. अन्विता आणि अन्विताची आजी जी आहे ती आता विचारत असतात या अन्विताच्या आईला, की छाया, अगं फटाके कोण फोडत आहे? आणि तेही यावेळेला छाया जी आहे ती बोलते, की आई दुसरं कोण फोडणार? आपल्याच ताई आणि हे दोघेही जण त्या भास्करच्या घरासमोर फटाके फोडत आहेत. नक्कीच त्यांच्या घरात काहीतरी घडलं असावं, त्यामुळे यांना आनंद मिळाला आहे. तर आता इथे छाया बोलते, की काय म्हणावं यांना कळत नाही. दरवेळी यांचं असंच असतं. तर त्यावेळी आता आईला प्रश्न पडतो, की काय झालं असेल बरं असं? या पद्माला एवढा आनंद झाला आहे. तर आईला इथे उमाची आणि शिवनाची खूप काळजी वाटू लागते. तर त्यावेळी आता इकडे शिवनाथ जो आहे तो चिडचिड करत असतो. शिवनाथला आता बाहेर निघायची देखील लाज वाटू लागते, कारण मुलाने जे काही परिणाम केले आहेत ना पराक्रम, त्या पराक्रमामुळे त्याला लाज वाटत असते खरं तर. त्यामुळे आता इथे तो उमालाच म्हणत असतो, की देवा, आता कधीतरी माझ्या आयुष्यात एखादा क्षण असा येऊ दे, की माझ्या मुलांमुळे माझा आनंद, माझा मान सन्मान मोठा होऊ दे आणि गर्वाने मी फटाके फोडेन. असा क्षण माझ्या आयुष्यात कधी येणार आहे देवा? असं म्हणत आता इथे शिवनाथने देवासमोर हात जोडले आहे. शिवनाथला असे वाईट अनुभव अनुभवायचेच नाही आहेत, म्हणून देवासमोर तो तेही प्रार्थना करतो, की असे वाईट आणि काळे दिवस माझ्या आयुष्यात कधीच परत आणू नकोस. फक्त आता चांगल्या क्षणाची वाट पाहतोय. फक्त तेवढे चांगले क्षण माझ्या आयुष्यात येऊ देत, असं म्हणत देवासमोर हात जोडले आहेत. तर आता इकडे रागारागात राघव जो आहे तो त्या पद्मासमोर आणि भास्कर समोर येऊन म्हणत असतो, की तुम्हाला काहीतरी वाटायला हवं. दुसऱ्यांच्या घरात असं काही घडत असताना तुम्हाला आनंद कसा काय होऊ शकतो? कशा आहात तुम्ही? तर त्यावेळी आता इथे भास्कर जो आहे तो बोलू लागतो, की आधी स्वतःकडे पाहायचं आणि नंतर आमच्याबद्दल बोलायचं, समजलात? तर आदर्श म्हणता म्हणता दारू पिऊन यायचं. हा कुठला राहिला आदर्श? तर आता इथे हा जो राघव आहे ना तो बोलतो, की दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणं बंद करा. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते, की आता आम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही ते आम्ही ठरवणार, समजलं? तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो, की तुम्ही मोठे आहात म्हणून गप्प आहे आणि तसंही आमच्या आप्पांची शिकवण आहे. मोठ्यांना असं अरे-तुरेवर बोलायचं नाही आणि मोठ्यांचा मान-सन्मान जपायचा आहे म्हणून गप्प आहे. नाहीतर एक-एक वाजायला देखील मागे-पुढे पाहिलं नाही. फटाक्यापेक्षा जास्त आवाज आला असता, असं राघव म्हणतो. तर आता इथे भास्कर जो आहे तो बोलतो, की हो का? तर आता रुद्रांश जो आहे त्याला राग येतो. कारण भास्करला इथे राघवने असं बोलल्यामुळे रुद्रांशला राग येतो आणि तो त्याच्यावरती चढून जातो त्याला मारण्यासाठी. तर आता पद्मा लगेच त्याला थांबवते आणि पद्मा म्हणते, की रुद्रांश, आपल्याला जे पाहायचं होतं ते आपल्याला मिळालं आहे आणि आपल्याला त्यातच आनंद मानायचा होता, म्हणून आता काहीही नको, असं म्हणत तिने त्याला मागे ओढलं आहे आणि आता बाकी सगळेजण घरात निघून गेलेले आहेत. तर राघवला प्रचंड राग येत असतो आणि राघवला माहितीच असतं, की हे लोक असेच आहेत. आता या सगळ्याचा ना गावभर तमाशा करतील, की शिवनाचा मुलगा दारू पिऊन आला आहे. तर आता राघवला त्याची देखील काळजी वाटू लागते. तर त्याचनंतर तेवढ्यातच तिथे बंटी येतो आणि बंटी राघवला तिथून ओढून घेऊन जातो. बंटी बोलतो, की राघव चल आपण आतमध्ये जाऊयात, असं म्हणत तो राघवला तिथून घेऊन गेलेला आहे. आणि त्याचनंतर आता इकडे माधवला कसं बसं बंटीने कॉटवरती आणून झोपवलेलं असतं आणि आता इकडे राघव जो आहे तो तिथेच बाहेर थांबलेला असतो. तो त्याच विचारात असतो, की आज आप्पांचा आणि आईचा मार त्याला खावा लागला आहे, पण त्या सगळ्याचं त्याला काही वाटत नसतं, पण फक्त आप्पांच्या इमेजला धक्का बसला आहे याचाच तो विचार करत असतो. तेवढ्यात इकडे उमा जी आहे ते रूममध्ये आलेली आहे. रूममध्ये आल्यानंतर ती पाहते आहे, की राघव कुठे आहे, मला त्याला बोलायचं आहे. तर तेवढ्यातच तिला समोर माधव दिसतो. माधव असा आडवा झोपलेला पाहून आता ती त्याच्या जवळ जाते आणि जवळ गेल्यानंतर तिला दारूचा वास येऊ लागतो. तर तेवढ्यातच ती विचारू लागते, की बंटी, माधवच्या अंगाचा असा दारूचा वास का येतोय? तर ती जास्त त्याच्या जवळ जाते आणि पाहू लागते, की खरं तर त्याच्या तोंडाचाच दारूचा वास येत असतो. तर श्रीधर देखील तिथेच असतो आणि इकडे आता ही उमा जी आहे ती बोलते, की माधव राघवला घ्यायला गेला होता, मग ह्याच्या अंगाचा वास का येतोय? असा प्रश्न आता इथे ती बंटीला विचारू लागते. तर आता बंटी जो आहे तो गप्पच असतो खरं तर, पण आता उमाच्या बोलण्यामुळे, उमाच्या पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यामुळे बंटी जो आहे तो ताईला सांगू लागतो, की ताई, तुला
माहिती आहे का, आपल्या राघवने फक्त माधवची इमेज खराब होऊ नये म्हणून दारू प्यायल्याची ॲक्टिंग केली. तर त्याच वेळी आता हे सगळं ऐकून ना श्रीधरला आणि आईला खूप मोठा धक्का बसतो. तर त्यावेळी आता इथे आई बोलते की काय म्हणजे बंटी, तुला म्हणायचं तरी काय आहे? तर आता बंटी म्हणतो की ताई, आपल्या राघवने दारू प्यायली नाही आहे, तर आपल्या माधवने दारू प्यायली आहे. तर हे ऐकून तर तिला खूप मोठा धक्का बसतो. तर त्याच वेळी आता इथे श्रीधर देखील हे ऐकून चकित होतो की हे सगळं काय चाललं आहे, माधव दादाने दारू प्यायली. तर त्यावेळी आता इथे ही जी उमा आहे ती बोलते की काय, माधवने दारू प्यायली. तर हे ऐकून तिला खूप मोठं आश्चर्य वाटतं, कारण माधव कधीही असं न करणारा मुलगा, एवढा आदर्श मुलगा दारू कसं काय प्यायला. तर आता इथे तिला आश्चर्य वाटू लागतं. ती माधवकडे पाहू लागते आणि त्याच वेळी तिच्या लक्षात येतं की आज मी राघवला 2-3 कानाखाली मारल्या आणि तेही फक्त या माधवमुळे. माधवने दारू प्यायली म्हणून राघवने त्याला वाचवलं. आता इथे तिला खूप राग येत असतो माधववरती. ती माधवला म्हणते की उठ माधव, तू दारू प्यायलास, उठ माधव, असं मोठमोठ्याने ओरडत असते. पण माधव जो आहे तो पूर्ण गुंग झालेला असतो दारूच्या नशेत आणि त्याला प्रचंड झोप लागलेली असते. तर त्यावेळी आता इथे ही हलवून हलवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण तो काही उठत नसतो. तर तेवढ्यातच तिला आठवतं की आता खरं तर राघवकडे यावेळी जायला हवं. तर ती बंटीला विचारू लागते की बंटी, राघव कुठे आहे. तर आता तिला तिची चूक लक्षात आले की तिच्याकडनं किती मोठी चूक झाली आहे. तिने राघववरती हात उचलला आहे, तेही त्याची काही चूक नसताना. तर त्यावेळी आता इथे ही जी उमा आहे ती लगेचच राघवकडे जायला लागते. राघवला घरभर शोधू लागते. तर राघव जो आहे तो एका साईडला एका कोपऱ्यामध्ये उभा असतो. तोही त्याच विचारात असतो की आज माझ्याकडनं काय घडलं आहे. आज माझ्याकडनं आपांची इमेज खराब झाली आहे आणि फक्त माझ्यामुळेच आज पद्माचे आणि त्या भास्कर मामाचे बोलणे देखील इथे आपण खावे लागले आहेत. तर आता इथे उमा जी आहे ती बोलते की या हातांनी राघवला मारला आहे आणि आता इथे तिच्याकडे माफी मागण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय तिला दिसत नाही आहे. ती रडत असते. खरं तर तिला त्रास होत असतो की तिने किती मोठी चूक केली आहे. तर लगेचच ती तिथून रूममधून राघवला शोधण्यासाठी जाते. उमा रडत असते. उमाला त्रास होत असतो आणि हे पाहून बंटी देखील रडत असतो, कारण आज जे काही घरात घडलं होतं ना, त्या सगळ्याचा त्रास उमाला आणि बाकी सगळ्यांनाच होत असतो की हे सगळं का घडलं, कशामुळं घडलं, हे तर तिला काही माहीतच नसतं. तर त्यावेळी तिला राघव एका कोपऱ्यात उभा राहिलेला दिसतो. त्यावेळी उमा जी आहे ती राघवकडे येते आणि राघवला येऊन राघवकडे पाहते आणि आता इथे राघव जो आहे तो पुन्हा आईसमोर ॲक्टिंग करायला जातो की आई, मी खूप थोडीशी प्यायलो गं आणि तेही फक्त मित्रांनी खूप जबरदस्ती केली आणि त्यांचा मान ठेवावा म्हणूनच मी थोडीशी प्यायलो, मला माफ कर. तर त्यावेळी आता आई जी आहे तिला सगळं काही माहीत आहे. म्हणूनच आता आई जी आहे ती बोलते की राघव, मला सगळं माहीत आहे की तू हे सगळं माधवला वाचवण्यासाठी केलं आहेस ना, तू दारू प्यायलाच नाही आहे राघव. तर आता राघव जो आहे तो बोलतो की आई, तुला हे कसं कळालं आणि तुला हे कोणी सांगितलं. हे बघ आई, मी दारू प्यायलोच नाही आहे, हे आपणना कळता कामा नये, असं आता इथे राघव म्हणतो. तर त्यावेळी आई जी आहे ती बोलते की राघव, मला माफ कर बाळा, माझ्याकडनं आज खूप मोठी चूक झाली आहे. तू हे सगळं तुझ्या दादाला वाचवण्यासाठी केलंस. राघव, तू कसा आहेस रे. तू सतत तुझ्या भावासाठी काही ना काही करत आहेस. पण मला आज ना खूप राग येतोय माझ्या स्वतःवरच की मी तुझ्यावरती हात उचलला. राघव, मला माफ कर. तर त्यावेळी आता इथे उमा त्याची माफी मागत असते आणि त्याच्या गळ्यात पडून रडत असते. तर त्यावेळी राघव बोलतो की आई, हे बघ, मी एवढं काहीही केलं नाही आहे, पण मला फक्त एवढंच करायचं आहे की आपण हे सगळं कळू द्यायचं नाही आहे. तू एक काम कर, तू याबद्दल आपण काहीही सांगणार नाही आहेस. तर त्यावेळी आता इथे मला कळतं आहे की राघवला काय म्हणायचं आहे. जर ह्यांना कळलं की माधवदादांनी दारू प्यायली आहे तर ते खूप हर्ट होतील, म्हणून हे सगळं राघव करत आहे. तर आता इथे ती बोलते की ठीक आहे राघव, मी नाही सांगणार आपण ना काही, पण माझं शेंडेफळ जे आहे ना ते खूप हुशार झालं आहे आणि नेहमीसारखंच सगळ्यांच्या आनंदाचा विचार करत आहे. तर त्यावेळी आई पुन्हा एकदा इथे राघवला मिठी मारते आणि दोघेही एकमेकांसोबत रडू लागतात. तर आता इकडे त्यांच्या पाठीमागून बंटी आलेला असतो. बंटीला फोन येतो त्याच्या आईचा. आई विचारते की बंटी, काय रे,
सगळं तिकडं ठीक आहे ना? तर त्यावेळी आता बंटी जो आहे तो बोलतो की "हां, आई तू काळजी करू नको, इकडे सगळं ठीक आहे. मी आता तुला नंतर बोलतो. आता मी जरा बिझी आहे." तर त्यावेळी आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी माधव जो आहे तो अजूनही झोपलेला असतो आणि आता त्याचं सकाळी-सकाळी प्रचंड डोकं दुखत आहे. त्याला दारूचा त्रास होतो, तर तो डोकं पकडून बसलेला असतो. तर त्याच वेळी आता इथे हा बंटी जो आहे तो बोलतो की "आता कसं वाटतंय? डोकं दुखतंय ना?" तर त्यावेळी आता राघव बोलतो की "डोकं नाही, याला चांगलाच हँगओव्हर झाला होता, याला हँगओव्हर म्हणतात." तर त्यावेळी आता माधवला राघव विचारू लागतो की "तुझी हिंमतच कशी झाली रे दारूला हात लावायची? आणि मला सांग तुला एवढी दारू कोणी पाजली?" तर त्यावेळी आता इथे हा जो माधव आहे तो बोलतो की "हे बघ राघव, मला आत्ता काहीच आठवत नाही आहे. माझं डोकं ना अगदी फनफन करतंय आणि मला कळत नाही, असं वाटतं की माझं डोकं ना फुटायला लागलं आहे. तर मला कालचं काहीच आठवत नाही आहे." तर त्यावेळी आता राघव बोलतो की "हे बघ, तू एवढी प्यायला होतास, पण नक्कीच कोणीतरी पाजली आहेस तुला." असं आता इथे राघव त्याला विचारत असतो, पण कोणी पाजली हे त्याला सांगता येत नाही. तर आता इकडे राघव त्याच्यावरती चिडचिड करत असतो आणि इकडे बंटी त्याला रागाने पाहत असतो. तर त्याच नंतर आता इथे राघव बोलतो की "पण एवढी प्यायची काहीच गरज होती तुला?" पण आता माधव बोलतो की "अरे मला काहीच कळत नाही आहे, मी एवढं सगळं आणि हे सगळं कसं काय केलं?" तर त्यावेळी आता इथे माधवला शिवनाथचा आवाज येतो. तर तो बोलतो की "अरे, नाश्त्याची वेळ झाली आहे आणि मला एवढा उशीर झाला आहे. आप्पांनी आवाज दिला आहे म्हटल्यावर जावं लागेल." तर राघव त्याला थांबवत असतो, पण तसाच माधव इकडे नाश्त्यासाठी जाण्यासाठी निघाला आहे. तर आता माधव गेल्यानंतर राघव देखील त्याच्या पाठीमागे जातो आणि इकडे राघवने डोकं पकडलेलं आहे. तिथं गेल्यानंतर तो बोलतो की "आप्पा, ते काय आहे ना, माझं ना खूप डोकं फणफणतंय, मी जरा येतो." तर आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की "हो, रात्री उशीर झाल्यामुळे डोकं दुखणारच ना." आणि असं खरं तर डोकं दुसऱ्याचं दुखायला पाहिजे, ज्याने दारू प्यायली होती. तर आता इथे वेदा देखील बोलते की "माधव दादा, तू तर दारू प्यायला नव्हता, मग तुझं डोकं का दुखत आहे?" तर त्यावेळी आता इथे आप्पा जे आहे ते लगेचच राघवकडे पाहतात. तर आता इथे माधवकडे काहीच शब्द नसतात बोलायला खरं तर. तर त्यावेळी आता इथे उमा जी आहे तीही राघवकडे पाहत असते. खरं तर तिला सांगायचं असतं की राघव प्यायलाच नव्हता. पण आता इथे राघवने तिला खुणावलेलं असतं की "आई, तू काही सांगणार नाही आहे." तर त्यावेळी आता इथे आप्पा जे आहेत ते वेदाला म्हणतात की "वेदा, काही लोक असे असतात, त्यांनी पिलं तरी ना त्यांचं डोकं दुखत नाही, अगदी ठणठणीत असतात बघ, कारण त्यांना त्याची सवय झालेली असते ना." तर त्यानंतर इथे ते बोलतात की "आणि माधव दादा बघ, रात्रीचं त्याचं जागरण झालं, त्याला जागरणाची सवय नाही आहे, म्हणून त्याचं डोकं दुखतंय." तर त्यावेळी आप्पा बोलतात की "जा माधव, तू फ्रेश हो आणि जरा आराम कर, तुझं डोकं दुखतं आहे तर." तर त्यावेळी आता आईला राहवत नाही. इकडे राघवला जरा थोडंसं वाईट वाटतं, एवढं काही वाटत नाही, पण थोडंसं वाईट वाटणारच ना, कारण आपण समोर सतत त्याची इमेज खराब होत आलेली आहे आणि हे सगळं त्याला कळत असतं. कुठेतरी आता उमालाही हेच वाटत असतं की कधीतरी तुझ्या चांगल्याबद्दल आपण कळू देत राघव. असंच करत राहिलं तर तुझी इमेज आपणच्या मनात किती खराब होईल, हा विचार आता इथे तिच्या डोक्यात येत असतो. पण त्यानंतर आता पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. इकडे आता ही पिहू जी आहे ती म्हणत असते की "तुम्ही जर माझ्या आणि शीबद्दल घरी काही सांगितलंच नाही तुमच्या आप्पांना वगैरे, तर माझं लग्न दुसऱ्याशी होऊनच जाईल. त्यामुळे आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही." तर आता राघव बोलतो की "मी उद्याची उद्या तुमच्या दोघांबद्दल आप्पांशी बोलणार आहे." तर आता इथे त्याने आप्पांशी बोलणार आहे. तर आता बंटी चकित होऊन हे सगळं पाहत असतो की आता हे सगळं कसं काय प्रकरण राघव हँडल करेल. तर त्यानंतर आता इथे सगळेजण म्हणत असतात की "माधव, तुझं डोकं दुखत आहे, तू दारू एवढी प्यायलीच का होती?" तर आता इथे वेदा येते. वेदा म्हणते की "म्हणजे माधव दादा, तू दारू प्यायला होतास?" तर आता इथे माधव जो आहे तो तिला तोंडावर बोट ठेवून शांत बसायला सांगत असतो, पण ती बोलते की "नाही, मी आत्ताच आप्पांना जाऊन सांगणार की काय झालं होतं." तर आता इकडे राघवला शिवनाथ म्हणतो की "हे बघ राघव, तुझ्यामुळे मला त्रास झालेला चालेल, पण उमाला त्रास झालेला मी कधीही खपून घेणार नाही, समजलं? फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीही एका शब्दाने बोलणार नाही. हवं तर तुला वाटत असेल तर मी तुझ्याशी बोलणारच नाहीये, पण असं वागू नकोस ज्याने उमाला त्रास होईल, समजलं तुला? तुझ्या आईला त्रास होईल." तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.